मुळात कीर्तन हे समाज जागृतीचं माध्यम आहे. कीर्तन हे लोकांना ईश्वर भक्तीत रममान करायला लावलेलं माध्यम आहे. रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा एवढं सांगणारं हे माध्यम आहे. अवघड अशा सिद्धांतांना सोप्या सोप्या दृष्टांताच्या आधारावर परिणामापर्यंत आणणारं आणि प्रमेयात्मक अवघड मांडणीला अगदी सहज सोपं करून सांगणारं, हरिकीर्तनात तल्लीन व्हायला लावणारं कीर्तन हे माध्यम आहे. गडबड कुठे झाली आहे माऊली? संतांच्या अभंगांना सोडून काही तमासगिरांनी गाणे म्हणायला सुरुवात केली, कविता म्हणायला सुरुवात केली आणि गडबड झाली. माफ करा, तमासगीर हा शब्द वापरला, माफ करा. आई माझी मायेचा सागर या प्रसिद्ध गीताचा गीतकार कवी. मित्रांनो, ही कविता ज्यांचा आवाज सुंदर आहे अशा अनेक कीर्तनकारांनी गायकांनी गायन करून टाकलेली आहे. हिच्यावर अनेक रील्स व्हिडिओ बनलेले आहेत. परंतु या कवितेचे मूळ कवी कोण हे अजूनही महाराष्ट्राला माहित नाही. कविता महाराष्ट्रातच नव्हे तर जिथं जिथं मराठी बोलली जाते तिथं गेली, परंतु कवी मात्र अज्ञात आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की खरंच पुरुषोत्तम पाटील, सोपान सानप महाराज किंवा इतर नामवंत गायकांनी या कवितेला ज्या उंचीवर नेऊन ठेवलेले, परंतु दुसरी बाजू अशी की या कवितेचे मूळ गीतकार कवी मात्र अज्ञात आहे. आपणास विनंती की या कवितेबरोबर माझेही कुठेतरी नाव जोडलं जावं. काय कवीनी बोलावं का, महाराजांनी सांगावं का? ज्याचं श्रेय त्याला द्यावं. म्हणताना नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा फुटोप आहे. काय अहो, प्रत्यक्ष पांडुरंगाला आई म्हणून त्याच्याशी नातं जोडू पाहणारे त्याची लेकरं, या लेकरांना तुम्ही कसल्या सवंग कविता ऐकवून कीर्तन करताय आणि खेटर खाताय कवींच्याकडून? कशा करता रे हा अट्टहास? कीर्तनाच्या बिदागी करता की अधिक कार्यक्रम मिळावे, सुपाऱ्या मिळावे यासाठी? नका करू माऊली, नका करू, एवढं नका करू वाटोळ. हे दुसरे महानग जे दाखवतोय ना, तर त्यापेक्षा बिलिंदर आहे. तिथं काहीतरी हे चुकले म्हणे, आणि मग जी शिवीगाळ कीर्तनात केली आहे ना, ती जरा ऐका. म्हणे श्रीमद भागवतामध्ये 365 अध्याय, याच्या का बायकोने लिहिली का वरचे 30 अध्याय? येड्या हळदीन 5.5 लाख रुपये देऊन नेले आणि देवस्थानची येड झावे बामनं मला बोलायला लागल्यात. मी म्हणलोय वारकऱ्याविषयी प्रचंड प्रेम आहे, पण तू जर माझ्या नादाला लागलास तर कपडे उघडे होतील तुझे. नीट राहा. जेवढा ज्ञानोबाराविषयी मला आदर आहे तेवढाच चिन्मयानंद स्वामी विषयी आदर आहे, तेवढाच आदर आहे.